आज आपण शिल्लक राहिलेल्या इडलीचा मस्त चटपटीत असा प्रकार बघणार आहोत। बऱ्याच वेळा काय होतं, इडलीचा बेत केला की सुरुवातीला तर सगळे आवडीने खातात, पण मात्र शिल्लक राहिलेल्या इडलीचं काय करायचं हा प्रश्न नेहमीच पडतो। तर अशा इडलीला छान आपण चटपटीत चव देणार आहोत आणि इतकी सुरेख लागते की जाणून बुजून तुम्ही इडली ही जास्त प्रमाणात कराल, जेणेकरून ती उरेल आणि अशी चटपटीत रेसिपी तुम्हाला खायला मिळेल। तर लगेच रेसिपी सुरू करूयात। इथे आपण शिल्लक राहिलेली एक 6 ते 7 इडली घेतलेल्या आहेत आणि त्याला हव्या त्या आकारात आपण कापून घेणार आहोत। तुम्हाला जर उभ्या कापांमध्ये कापायचे असेल किंवा लहान तुकडे करायचे असेल, आवडीप्रमाणे आपण ते तुकडे करून घेणार आहोत। इथे मी लहान आकाराचेच तुकडे करून घेते। सुरेख लागते आणि अगदी झटपट ही रेसिपी तयार होते। तर इथे सगळ्या इडलीचे मी लहान आकाराचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि आता आपण लगेच त्याला फोडणी द्यायला घेणार आहोत। तर इथे गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे आणि मी यात घालून घेते 1 पळी तेल। तेल खूप जास्तही घालायचं नाही आहे, 1 पळी तेल पुरेसं होतं घेतलेल्या इडलीप्रमाणे। आता तेल छान गरम झालं की यात आपण घालणार आहोत अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं घालून घेऊयात। यात आपण कढीपत्त्याची पानं घालून घेणार आहोत। तुम्ही हवंच तर यात कांदा आणि टमाटा घातला तरी देखील चालणार आहे, पण इथे मी अगदीच साधी फोडणीची इडली करून घेते आहे। त्यात चवीप्रमाणे आपण हिंग घातलेला आहे आणि आता हे फोडणी छानशी परतवून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम ही आपण कमीच ठेवायची आहे। आता यात आपण इडलीचे जे तुकडे करून घेतलेले होते ते घालून घेऊयात आणि फोडणीमध्ये ते छानसे परतवून घ्यायचे आहेत। शिल्लक राहिलेल्या इडलीपासून हा इतका सुरेख आणि चटपटीत प्रकार बनतो ना की खायला अगदी छान लागतो आणि लहान मुलं तर खूप आवडीने खातात। आता आपण यात चवीनुसार लाल तिखट घालून घेणार आहोत। तुम्ही आवडीप्रमाणे ते कमी जास्त करून घेऊ शकता। आता यात आपण घालणार आहोत काळं मीठ। इडलीमध्ये देखील मीठ असतं, म्हणून इथे अगदी थोडं काळं मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडासा इथे घालायचा आहे चाट मसाला। चाट मसाल्याने चव अगदी सुरेख येते। आणि आता आपण चाट मसाला आणि तिखट घालून घेतल्यावर छानसे हे परतवून घेऊया। यात बऱ्याच जणांना कांदा टमाटा घातलेला आवडत नाही, जर तुम्हाला आवडत असेल तुम्ही घातला तरी देखील चालणार आहे, त्यानेही ती खूप छान लागते। पण हा जो प्रकार मी दाखवते ना हा अगदी झटपट होतो। आता आपण त्याला अगदी थोडीशी वाफ काढून घेणार आहोत। तर आता 1 मिनिटभरानंतर आपण बघूयात तर अगदी सुरेख वाफ बसलेली आहे आणि त्यावर आता आपण घालणार आहोत कोथिंबीर। अगदी झटपट आणि चटपटीत अशी ही मसाला इडली म्हणू शकता, तुम्हाला हवं ते नाव तुम्ही याला देऊ शकता, पण इतकी सुरेख लागते चवीला। तर इथे आपला शिल्लक राहिलेला इडलीपासून अगदी मस्त चटपटीत असा प्रकार तयार झालेला आहे। तर आजची ही चटपटीत इडली तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये जरूर कळवा। या प्रकारे एकदा ही फोडणी घातलेली इडली करून बघा, सुरेख लागते, खूप छान लागते आणि शिवाय झटपट होते। तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूयात एका छानशा रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।